हाय, नमस्कार. मी प्रियंका. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत की बीपीसाठी आपण कोणता आहार घ्यायचा किंवा बीपी वाढल्यावर आपण काय करायचं, म्हणजे प्रेग्नन्सीमधला बीपी वाढला तर आपण काय करायचं किंवा त्यासाठी कोणता आहार घ्यायचा. चला तर आज आपण बघणार, प्रेग्नन्सीमध्ये आपला बीपी 140/90 च्या पुढे गेला किंवा जास्त वाढला असेल तर आपण काय करायचं. त्याला आपण हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी असं म्हणू शकतो का? तर हो, नक्कीच म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये काय आहे की बीपी एकदा बघून नाही म्हणायचं की ती प्रेग्नन्सीचा बीपी आहे किंवा हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे. तर बीपी कसा रेग्युलर 3 दिवस आपण बीपी चेक करायचा आहे वेगवेगळ्या टाईमला, आणि त्यानंतर आपण ठरवायचं आहे की आपला बीपी वाढला आहे, आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये गोळ्या चालू करण्याची गरज आहे, डॉक्टरांकडे जाण्याची, चांगल्या डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे. तर आणि दुसरी गोष्ट, सतत डोकं दुखत असेल, मळमळ उलटीसारखं होत असेल, डोळ्याला अंधार येत असेल, हे तर हातपायावरती सूज असेल, युरिनमध्ये अल्ब्युमिनची लेवल ट्रेस आली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर समजायचं की आपला बीपी हा वाढलेला आहे, आपला बीपी हा नॉर्मल नाही. त्यासाठी आपण बीपी हा 3 दिवस तरी किमान रेग्युलर चेक करायचा आहे. जर 140 पेक्षा जास्त किंवा 140/90 एवढा राहत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना भेटायचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला मेडिसिन ह्या चालू करायच्या आहेत. तर बीपी वाढल्यानंतर आपण आहार कसा घ्यायचा आहे, तर आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, नंतर फळे, कडधान्य हे सगळे चालू ठेवायचे. जर सकाळी भिजवलेले 2-3 बदाम, एक अक्रोड हे असं ठेवायचं आहे. त्यानंतर नाश्त्यामध्ये पोहा, उपमा कमी तेलातला, आणखीन चपाती, भाजी असं आपण खाऊ शकतो नाश्त्याला सुद्धा. त्यानंतर आपल्याला चहा आणि कॉफी ह्याचं प्रमाण बिलकुल कमी करायचं आहे, बिलकुल ते टाळायचं आहे. त्यानंतर आपल्याला आहारामध्ये वरतून मीठ घ्यायचं नाही किंवा मिठाचं प्रमाण हे कमी करायचं आहे. आपण जे टाटा नमक खातो तर त्याचं प्रमाण हे कमी असावं. वरतून आपण भाजीतून मीठ घेतो, मीठ लागतं म्हणून, तर तसं घ्यायचं अजिबात घ्यायचं नाही. त्यानंतर पापड, लोणचं, त्यानंतर जे प्रिझर्वेटिव्ह पदार्थ आहेत ते खायचे नाहीत. जसं की वेफर्ससुद्धा, वेफरमध्ये पण प्रिझर्वेटिव्ह असतं, त्याच्यामध्ये पण मिठाचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे ते पण आपण टाळायचं आहे. आपला बीपी हा कंट्रोल राहण्यास मदत होते किंवा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आपण जे कोल्ड ड्रिंक्स आहेत ते पण आपण घ्यायचे नाही. जंक फूड्स, बाहेरचे जे पदार्थ आहेत ते सगळं पूर्णपणे प्रेग्नन्सीमध्ये हे बंद करायचं आहे. जे घरात बनतं, जे घरात आपण कमी तेलामध्ये, कमी मिठामध्ये बनवतो तेच आपण खायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की आपला बीपी दररोज चेक करायचा आहे. बीपी वाढला का नाही वाढला, जरी गोळी चालू असली तरी पण. तर आपण लगेच डॉक्टरांना भेटायचं आहे. कधी-कधी जास्त डोकं दुखत असेल, मळमळ होत असेल, त्यानंतर हातापायांवरती सूज जास्त प्रमाणात असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना भेटायचं आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा नारळ पाणी प्यायचं आहे. त्यानंतर आपलं रेग्युलरचं जे पाणी आहे डेली, ते पाणी भरपूर प्यायचं आहे. त्यानंतर आराम, विश्रांती महत्त्वाची आहे. रात्री 8 तास आणि दिवसातून 2 तास तरी विश्रांती हवीच. विश्रांती घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला झोपताना पण डाव्या कुशीवर झोपायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या फॉलो करायच्या आहेत. त्याच्यामुळे आपला बीपी हा नियंत्रित राहू शकतो किंवा कमी होऊ शकतो. आणि त्यानंतर ज्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली मेडिसिन आहेत ते वेळेवर आणि रेग्युलर घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं की आपला वाढलेला बीपी हा कमी होण्यास मदत होते आणि पुढचे जे धोक्याचे लक्षण आहेत ते कमी होण्यास मदत होते. अशा बीपी जर असेलच, आता डिटेक्ट झाला, तर त्यावेळी काय करायचं, आपल्या बाळाच्या हालचालीवरती पण लक्ष ठेवायचं आहे. कधी-कधी आपल्याला पोटात दुखत असेल, बाळाची हालचालच जाणवत नसेल, मळमळ उलटी होत असेल किंवा डोळ्याला अंधार येत असेल, डोकं दुखत असेल, चक्कर आल्यासारखं वाटत असेल, तर लगेच आपण घरी न बसता डॉक्टरांकडे जायचं आहे. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. बाय बाय.